हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्रेट हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर उद्या आहे पौर्णिमा, त्याच्या अकॉर्डिंग आपण मेसेजेस घेत आहोत शिवशक्तीच्या जर्नीमध्ये असणाऱ्यांसाठी. तसेच त्यांना आपल्या पर्सनबद्दल जाणून घ्यायचं आहे. पर्सनच्या मनामध्ये सध्या काय आहे, तुमची करंट एनर्जी काय आहे, तर त्या संदर्भात आजची रिडिंग असणार आहे. बिकॉज काल मी विचारलं होतं तर बहुतेक लोकांचे मेसेजेस आले की मॅडम रिडिंग एखादी करा आणि कमेंटसुद्धा आलेले आहेत. तर लेट्स सी, पाहूया काय आज तुमची एनर्जी आहे, तुमच्या पर्सनची आहे. तर रिडिंगला सुरुवात करण्या अगोदर तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी एंटर करण्याचा प्रयत्न करत आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंडिंग बॅक टू सेंटर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. All negative energies remove. तुमच्या अराउंड, तुमच्या पार्टनरच्या अराउंड, तुमच्या जवळ कुठल्याही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये यासाठीही मी डिवाइनला प्रार्थना करत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. तर लेट्स सी, पाहूया तुमची आज एनर्जी काय आहे, तुमच्या पर्सनची एनर्जी काय आहे, डिवाइन गायडन्स काय आहे ते आपण चेक करूया. लेट्स सी. तोपर्यंत तुम्ही तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये विचार करा, थोडंसं त्यांचं नाव घ्या, त्यांना व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाईड मी. सुरुवातीला आपण तुमची एनर्जी घेऊया. कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे, डिवाइन प्लीज गाईड मी अकॉर्डिंग दिस फुल मून. डिवाइन प्लीज गाईड मी. ॲक्च्युली मी मेडिटेशनमध्येच होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर ही तुमची एनर्जी आहे. वन मोर कार्ड प्लीज डिवाइन. 2 कार्ड आहेत. नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, डिवाइन फेमिनाइनची ऊर्जा इथे आपल्याला मिळालेली आहे. असू शकतं मागील काही काळामध्ये एखादा मोठा घटनाक्रम घडून गेलेला आहे, किंवा घडण्याची योग होते, परंतु तुमच्या साधनेमुळे तुम्ही सध्या असू शकतो कोणीतरी खूप जास्त साधना करत आहे, मेडिटेशन करत आहे, ध्यानधारणा करत आहे, डिवाइनशी कनेक्टेड आहे, त्यामुळे एक मोठा धोका टळलेला आहे. सो हे जे कार्ड आहे द टॉवरचं, ते मे बी रिव्हर्समध्ये आले म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमच्या जीवनामध्ये एखादा जो काही धोका येणार होता तो टळलेला आहे. कशामुळे टळलेला आहे तर तुमच्या स्पिरिच्युअलिटीमुळे, तुमच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगतीमुळे हे जे धोके आहेत ते तुमच्या जीवनामधून टळलेले आहेत. तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये होऊनही गेला असेल मागे, जे ह्या रिडिंगशी कनेक्टेड नव्हते, आपल्या चॅनलशी कनेक्टेड नव्हते, तर त्यांच्या जीवनामध्ये मागे अशा काही गोष्टी घडूनही गेलेल्या आहेत. परंतु आता येथे आपल्याला दिसून येत आहे की टॉवर मुवमेंटमधून तुम्ही बाहेर पडत आहात. ज्यांच्या जीवनामध्ये घडून गेलेलं आहे ते सध्या ह्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडत आहे, आणि ज्यांच्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता होती तर ती त्यांच्या आध्यात्मिक कार्यामुळे येथे तो धोका टळलेला दिसून येत आहे. परंतु तरी सुद्धा येथे काहींच्या बाबतीमध्ये कन्फ्युजनची एनर्जी आहे. सध्या असू शकतं तुम्ही तुमचे जे काही कनेक्शन आहे त्या संदर्भामध्ये विचार करत आहात, थिंकिंगमध्ये आहात, ओव्हर थिंकिंगमध्ये आहात. येथे आपल्याला 2 एनर्जी दिसून येत आहे. डिवाइन फेमिनाइन 2 टाईपच्या आहेत. मेल फिमेल कोणी असू शकतं, ह्याच्यामध्ये हे नाहीये, जेंडर पर्स्पेक्टिव्ह नाहीये. तर येथे दिसून येत आहे की काही जे आहेत ते इनर वर्क करत आहेत, म्हणजे मेडिटेशन, ध्यानधारणा यांच्याशी कनेक्टेड आहेत. सो ते थोडेसे हायली अवेकन आहेत, म्हणजे त्यांना थोडं ह्या फुलमूनचा वगैरे, पौर्णिमेचा, अमावस्येचा त्यांच्यावरती परिणाम जास्त होत नाही. परंतु जे न्यूली अवेकन आहेत, म्हणजे जे आता सध्या त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत, त्यांच्या जर्नीबद्दल कळालेलं आहे, किंवा पर्सनच्या माइंडसेटबद्दल कळालेलं आहे, किंवा सध्या काही असा इश्यू झालेला आहे, ब्रेकअप झालेला आहे, तर किंवा ते त्यांच्या पार्टनरपासून दूर आहेत, तर अशी जी काही सध्याची ज्यांची कंडिशन आहे इथे आपल्याला 2 भाग दिसून येत आहेत.
एकामध्ये जे खूप जास्त ध्यानधारणा करत आहेत आणि दुसरे जे आहेत ते न्यूली जर्नीमध्ये एंटर झालेले आहेत किंवा नवीनच त्यांना हे समजलेलं आहे किंवा सध्या त्यांच्या पार्टनरसोबत नो कम्युनिकेशन आहे, सेपरेशन आहे, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे किंवा रिजेक्शन त्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. तर अशा 2 प्रकारच्या एनर्जीज येथे इंडिकेट होत आहे. तर जे कोणी हायली अवेकन आहेत म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये आहेत, डिवाइनशी कनेक्टेड आहेत, तर ते त्यांच्या जीवनामध्ये प्रोग्रेस करताना इथे दिसून येत आहे, स्टेबल आहेत. परंतु काही जे आहे ते इथे कन्फ्युजनमध्ये, म्हणजे क्वीन ऑफ कप्स जी आहे ती कन्फ्युजनमध्ये आहे आणि द हाय प्रिस्टेस जी आहे ती थोडीशी डिवाइनशी कनेक्टेड आहे आणि स्टेबल आहे. सो ह्या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा इथे आपल्याला दिसून येत आहे की काहींच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त नेगेटिव्हिटीकडे सुद्धा गेल्या असतील. ते हा विचार करत असतील की आम्हाला रिजेक्शन मिळालंय, आमच्यामध्ये काही कमतरता आहे का, आमच्यामध्ये डिवाइनने असं आमच्यासोबत का केलं, आमच्या जीवनामध्ये असा टॉवर मुवमेंट का आणला गेला, आमच्या जीवनामध्ये सगळे लोक कार्मिकच का भेटतात, आमच्या जीवनामध्ये असं का होतं, किंवा आमच्यामध्ये ते गुण नाही आहे का, आम्ही खूप जास्त लो फ्रिक्वेन्सीचे आहोत का, किंवा असे खूप सारे प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये येत आहेत, मनामध्ये येत आहे आणि टेन्शनमध्ये आहेत, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहेत आणि विचारचक्र खूप जास्त वाढलेले आहेत की त्यांच्या भावनांना इथे कुणीतरी नाकारलेलं आहे. त्यामुळे मे बी नो कॉन्टॅक्ट असेल, बोलणं होत नसेल, ब्लॉकिंग असतात ते ब्लॉक अनब्लॉक ते सगळं सिच्युएशन सुरू असेल, तर याही बाबतीमध्ये ह्या ऊर्जा आहेत. तर ह्या तुमच्या ऊर्जा आहेत आणि असू शकतं जे कोणी हायली अवेकन डिवाइन फेमिनाईन आहेत, म्हणजे ज्या डिवाइनशी कनेक्टेड आहे, स्टेबल फील करत आहे, त्यांच्यावरती कुठला प्रभाव नाही होते फुल मूनचा, किंवा होतोय एवढा नाही होत, परंतु काही जणांना फिजिकल पेन आहे, काहींना बॉडीमध्ये पेन आहे, किंवा डोकं दुखत आहे, अंग दुखत आहे, म्हणजे पाय दुखत आहेत, किंवा लोअर बॅक पेन आहे, ह्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत, तर त्यांच्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे की डिवाइन तुमच्या सर्व ह्या ज्या काही कन्फ्युजनच्या एनर्जी आहेत, असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये मेडिटेशनमध्ये असताना सुद्धा, काही चांगलं डिवाइनचं कार्य करत असताना सुद्धा, इनर वर्क करत असताना सुद्धा काहींना कन्फ्युजन निर्माण होतं, काहींना थोडंसं या पौर्णिमेच्या दरम्यान थोडंसं डिसबॅलन्स सिच्युएशन सुद्धा होते. तर येथे दिसून येत आहे की डिवाइन तुमच्या सगळ्या जे काही सध्या तुम्ही करत आहात, तुमच्या सगळ्या कार्यांकडे डिवाइनचं लक्ष आहे आणि डिवाइन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटत आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गायडन्स दिलं जात आहे. जेथे जेथे तुम्ही असं तुम्हाला समजत वाटत आहे की आम्हाला इथे गायडन्स मिळत नाही आहे, तर तेथे तेथे तुम्हाला व्हिडिओज थ्रू किंवा अदर बाहेर निसर्गामध्ये किंवा घरातून इतर कार्मिक सिच्युएशनमधून तुम्हाला गायडन्स मिळत आहे. असू शकतं काहींना कार्मिक ट्रिगर्ससुद्धा मिळत आहेत. तर हे सगळं तुम्ही फेस करत आहात कारण की हे तुमच्या जर्नीचा भाग आहे, तुमच्या सर्व सध्याच्या सिच्युएशनचा हा भाग आहे. सो ह्या सर्व जर्नीमध्ये जरी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही डिस्कनेक्ट फील करत आहात तुमच्या पार्टनरपासून, असू शकतं जे हायली अवेकन आहे त्यांच्या जीवनामध्ये थोडी स्टॅबिलिटी आहे म्हणून त्या ह्या कनेक्शनमधून डिस्कनेक्ट फील करत आहे की त्यांना त्यांच्या पार्टनरची बिलकुल आठवणही येत नाही किंवा त्यांना बोलले काय नाही बोलले काय त्यांना काही फरकही पडत नाही. सो अशाही प्रकारच्या काही ऊर्जा इथे दिसून येत आहेत. त्याचबरोबर आपल्याला असंही दिसून येते की काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बदलत आहे, काही चेंज होत आहे, काही कार्मिक ट्रिगर्स तुम्हाला मिळत आहेत, घरातून म्हणा, बाहेरून म्हणा, कुठून तरी तुम्हाला काही ना काहीतरी कार्मिक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागत आहे, अशाही गोष्टी होत आहेत. आणि त्यामुळे असू शकतं थोडी क्राईंग एनर्जी आहे, मे बी तुम्हाला सकाळी सकाळी तुम्हाला रडू येत असेल किंवा काही भावना ज्या आहेत त्या तुमच्या थोड्याशा इथे ट्रिगर होताना सुद्धा दिसून येत आहे. तर ह्याही ऊर्जा आहेत. त्याचबरोबर असू शकतं डिवाइनसोबत तुम्ही एक कनेक्शन फील करत आहात, एक स्ट्रॉंगली कनेक्शन तुमचं फील होत आहे. इनर युनियन म्हणतो म्हणतो आपण एकमेकांचं स्त्रीशक्तीचं आणि फेमिनाईन अँड मस्क्युलाईन ऊर्जेचं जे म्हणतो आपण ते एकीकरण येथे होताना दिसून येत आहे आणि ज्यांचं झालं नाही आहे त्यांचं लवकरच येथे होताना सुद्धा दिसून येत आहे. सो ह्या ओव्हरऑल सगळ्या पौर्णिमेच्या ऊर्जा आहेत. सो हा मून जो आहे तो इंडिकेट करतोय की तुम्ही काहीतरी डिवाइनचं कार्य करण्याच्या विचारात आहात, काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे की आम्हाला काय ना काहीतरी चांगलं करायचं आहे. सो असू शकतं अध्यात्माशी कनेक्टेड आहात, काही पुस्तकांचं वाचन करत आहात, काही असे स्पिरिच्युअली जे तुम्हाला पुढे घेऊन जातील असे काही व्हिडिओज तुम्ही पाहत आहात किंवा कसलं तरी ज्ञान अर्जन तुम्ही करताना दिसून येत आहात आणि कन्फ्युजनची एनर्जी येथे दूर होताना दिसून येत आहे. आणि जे कोणी सध्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे, बिगिनिंग आहे, त्यांची न्यू अवेकन झालेले आहे, त्यांना आत्ताच समजलेलं आहे की ह्या अशा प्रकारची जर्नी असते किंवा काय असते, तर असू शकतं ते दोन्ही याच्यामध्ये अडकलेले सुद्धा असू शकतात की त्यांना समजत नाही नेमकं हे स्पिरिच्युअल लाईफ काय आहे आणि हे जे काही भौतिक जीवन सध्या जे दिसतंय ते खरं आहे
का जे हे सांगितलं जात आहे किंवा जे त्यांच्या समोर येत आहे, जे त्यांना फील होत आहे ते खरं आहे. तर याही बाबतीमध्ये कन्फ्युजन त्यांचं दिसून येत आहे. परंतु असू शकतं ते सध्याच्या सिच्युएशनमध्ये जर त्यांच्या पार्टनरपासून त्यांचं सेपरेशन झालं असेल, काही त्यांचे वादविवाद झाले असतील, तर ते सध्या त्या गोष्टीला टॉवर मुवमेंट समजत आहे की काहीतरी मोठं घडलंय आणि ते त्या गोष्टीला धरून बसलेले आहेत. त्यामुळे सुद्धा काही क्राईम सिच्युएशन आहे आणि पूर्ण हे जीवनच आमचं उद्ध्वस्त झाले का काय, अशा प्रकारच्या त्यांच्या ऊर्जा आहेत. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये त्यांच्या पार्टनरपासून दुरावा असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये हे ह्या गोष्टी घडत आहेत, कारण की त्या सध्या काही ॲक्शन घेत नाही आहेत. तर काही ज्या सध्या ॲक्शनमध्ये नाही आहेत तर त्यांच्यासाठी डिवाईन काही गायडन्स तुम्हाला देणार आहे, परंतु ते लास्टला देणार आहे. आधी सुरुवातीला तुमच्या आपण एनर्जी चेक करत आहोत. तो कर्माच्या निगडीत काही गोष्टी घडत आहेत. कार्मिक रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ट्रिगर करत आहेत. सो तुमचे भाऊ बहीण आई वडील कार्यक्षेत्रामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तेथे, किंवा तुमच्याकडून स्वतःकडून पर्सनकडून तुम्हाला इथे ट्रिगर होताना काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे. तर बॉटमची ऊर्जा ही ह्या गोष्टीमध्ये बदल होणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे येत आहे, पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडे येत आहे. तर सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडणार आहात आणि नवीन गोष्टी तुमच्याकडे येत आहे, ऑफर तुमच्याकडे येत आहे आणि खूप जास्त तुम्हाला स्थैर्य देणारी म्हणजे स्टॅबिलिटी देणारी असणार आहे. सो ही जी काही रिडिंग आलेली आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. अँड यू आर द मॅजिशियन. असू शकतं काही खूप जास्त मॅनिफेस्टेशनही करत आहे, विचार करत आहे की हे कसं होईल आमच्या जीवनामध्ये, हे कसं होईल आणि ह्या गोष्टी कधीपर्यंत होतील. तर याही बाबतीमध्ये विचार करत आहेत. काहींना जजमेंट मिळण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. तर सध्याचे हे जे काही सिच्युएशन आहे तुमची, तर त्यामध्ये तुम्हाला डिवाईन जजमेंट देणार आहे, न्याय तुम्हाला दिला जाणार आहे. तर ही तुमची ऊर्जा आहे. तुमच्या पर्सनच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला न्याय दिला जाणार आहे. सो असं नका समजू की कम्युनिकेशन नाही आहे म्हणजे बोलायची इच्छा नाही, तसं नाही, परंतु त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी मोठे कारणं येथे आपल्याला दिसून येत आहे. युअर पर्सन इज स्टॉकिंग यू, म्हणजे दुरून कुठून तरी लक्ष ठेवून आहे. मे बी असू शकतं कम्युनिकेशन का होत नाही आहे बिकॉज ऑफ दिस स्ट्रगल. और आपल्याला दिसून येतं हे जे काही वादविवाद भांडणं सध्या सुरू आहेत, मे बी तुमच्या जीवनामध्ये सध्या काहींच्या जीवनामध्ये कार्मिक गोष्टींवरून येथे वादविवाद सुरू आहेत किंवा तुमच्या दोघांमध्ये जे काही भांडणं झालेले आहेत त्यामुळे सुद्धा पेन आपल्याला दिसून येत आहे. थर्ड पार्टीचाही येथे आपल्याला काही ना काहीतरी येथे रोल दिसून येत आहे. थर्ड पार्टीचा रोल येथे 100% आहे. सो काहींच्या संदर्भामध्ये येथे ऊर्जा ज्या आपण तुमच्या पर्सनची जेव्हा रिडिंग घेऊ त्यावेळेस आपल्याला दिसून येतील. तर हे सर्व तुमच्या बाबतीमध्ये होतं. डिवाईन तुम्हाला न्याय देणार आहे लवकरच. सो क्लायमेट दिस रिडिंग जय शिवशक्ती म्हणून कमेंट करायची आहे. तर लेट्स सी, पाहूया तुमच्या बाबतीत ज्या काही ऊर्जा मिळाल्या तर तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये काय ऊर्जा आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय शिवशक्ती म्हणून ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय माता महालक्ष्मी. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय माता महालक्ष्मी. ओम नमः शिवाय. All divine energies, please guide me. Shivji, please guide me. Please guide me. Okay. मस्कुलाईनची ऊर्जा काय आहे डिवाइन, प्लीज guide me. Okay. तर तुमच्या पर्सनची ऊर्जा आपण लिहित आहोत. 100% येथे कार्ड्स आपल्याला मिळालेले. मला वाटलंच होतं असं काहीतरी कार्ड्समध्ये येईल आणि 100% त्याच गोष्टी आलेल्या आहेत. तर इथे 101% यू आर डीलिंग विथ युअर ट्विन फ्लेम. तर मी असं का म्हणते, कारण की तुम्ही पाहिलं असेल त्या कार्डमध्ये फिमेल ऊर्जेची ज्यावेळेस आपण रिडिंग घेतली त्या कार्डमध्ये क्वीन ऑफ कप्स होता आणि यामध्ये किंग ऑफ कप्स आलेला आहे. सो इट्स अ कन्फर्म साईन, 100%, 1000% साईन की ते तुमचे पार्टनर आहेत आणि ते तुमचे डिवाइन काउंटर पार्ट आहेत. आणि मेल जर कोणी पाहत असतील तर ते तुमची फेमिनाईन ऊर्जा आहे. म्हणजे फिमेल ऊर्जा जी आहे ती तुमची डिवाइन फेमिनाईन 100% येथे दिसून येत आहे आणि ही तुमची ऊर्जा आहे. जे कोणी मेल्स पाहत आहे ही तुमची ऊर्जा आहे आणि जे कोणी फिमेल्स
जाणून घेण्याच्या विचारामध्ये आहेत की त्यांच्या मेल्सची ऊर्जा म्हणजे त्यांच्या पार्टनरची ऊर्जा काय आहे, तर त्यांच्यासाठी हे कार्ड्स आलेले आहेत. तर लेट्स सी पाहूया. तुमचे पार्टनर जे कोणी मेल पर्सन आहेत ते ॲक्शन घेत नाही आहेत, ॲक्शन घेण्याच्या विचारामध्ये सध्या नाही आहे. त्यांना तुमच्याविषयी भावना खूप जास्त आहे, त्यांच्या मनामध्ये फिलिंग्स खूप जास्त आहे तुमच्याविषयी. स्ट्रॉंगली त्यांना तुमच्याविषयी सगळ्या गोष्टी फील होतात ज्या तुम्हाला सांगितल्या नाहीत त्यांनी. अशा काही गोष्टी 100% त्यांना फील होतात. त्यांना तुमच्याकडे येण्याची पण खूप जास्त इच्छा आहे, परंतु असू शकतं काही गोष्टी ज्या आहेत त्यांना अडथळा निर्माण करतात. काही गोष्टी ज्या आहेत त्या ब्लॉकेजेस असल्यामुळे त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही. परंतु भावना ज्या आहेत जशा क्वीन ऑफ कप्स होत्या तशा किंग ऑफ कप्स येथे आपल्याला म्हणजे सेम भावना मिरर सोल तसं तुमच्या भावना आहेत ॲज कम्पेअर ॲज युअर पार्टनर फिलिंग. ओके, तर क्लायमेट दिस रीडिंग. तुमचे पार्टनर तुमच्याकडे दुरून पाहतात, परंतु असू शकतं त्यांना कसल्या तरी ऊर्जा आहेत ज्या त्यांना बांधतात. त्यांना तुमच्यापर्यंत येण्यापासून काही ऊर्जा ज्या आहेत त्या बांधतात. मे बी असू शकतं इथे ज्या काही ऊर्जा आहेत त्या आपल्याला हे जे काही कार्ड्स ज्यावेळेस येतात तेव्हा असं साईन असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये की तुमच्या पार्टनर सध्या ब्लॅक एनर्जीच्या प्रभावामध्ये आहे. म्हणजे असू शकतं त्यांच्या अराउंड ज्या काही ऊर्जा आहेत त्या काही ना काहीतरी त्यांच्या ऊर्जा बांधून ठेवत आहेत, त्यांना त्याच्यातून बाहेर पडू दिलं जात नाही आहे. मे बी थर्ड पर्सनची तुमच्या ह्या कनेक्शनमध्ये असण्याची शक्यता आहे. तुमचे पर्सन मॅरिड असण्याची शक्यता आहे. तुमचे पर्सन मे बी एखाद्या दुसऱ्या कनेक्शनमध्ये असण्याची शक्यता आहे. तर किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा कोणीतरी असं आहे जे तुमच्या पर्सनला तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही आहे. त्यांच्या ज्या काही प्रयत्न आहेत त्यांना बांधून ठेवलं जात आहे. त्यांच्या ऊर्जा ह्या मोकळ्या होत नाहीत. ब्लॉकेजेस आहेत. करंट सिच्युएशनला खूप जास्त ब्लॉकेजेसशी ते डील करत आहेत. त्यांना विचारचक्रही त्यांची खूप जास्त नकारात्मक असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. नेगेटिव्हिटी येथे वाढलेली आहे. कार्मिक गोष्टी त्यांना खूप जास्त ट्रिगर करत आहे. ज्यांच्यावरती त्यांचा विश्वास होता त्याच गोष्टी तेच लोक त्यांना येथे फसवताना दिसून येत आहे. मे बी काही कोर्ट कचेरी, काही लीगल मॅटर्स काही ना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे. पुढे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यांना ॲक्शन घेता येत नाही. किंग ऑफ कप्स आपल्याला काय इंडिकेट करतात, फक्त फिलिंग्स आहेत परंतु ॲक्शन घेता येत नाही. का नाही घेता येत, कारण की ब्लॅक मॅजिकचा प्रभाव येथे दिसून येत आहे. तुमच्या पर्सनला कोणीतरी खूप जास्त अडकून ठेवत आहे त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी. त्यांच्या स्वतःच्या जे एक असतं ना जाळं तयार केलं जातं की प्रेमाचं जाळं असतं की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती, परंतु प्रेम जे असतं ते कधीही बांधून ठेवत नाही, ते फ्री करतं, मुक्त करतं. परंतु येथे त्यांच्या जीवनामध्ये कोणीतरी असं पर्सन, थर्ड पार्टी पर्सन आहे जे त्यांना बांधून ठेवत आहे. त्यांच्या ऊर्जांना येथे बांधून ठेवलं जात आहे. कारण की ते जर गेले तर मग त्यांचं कोण करणार, त्यांचं सगळं कोण करणार, त्यांचं सगळं खर्च पाणी, त्यांचं जीवनमान, त्यांचं सगळं आयुष्य कोण पाहणार. यासाठी एक म्हणतात ना ते कबुतराला जसं जाळं टाकलं जातं पण आधी दाणे टाकले जातात, परंतु कबुतराला माहिती नसतं की त्याच्यानंतर जाळं त्याच्या अंगावरती टाकलं जाणार आहे आणि अलगद त्या कबुतराला पकडलं जाणार आहे. तर अशा प्रकारच्या ऊर्जा इथे दिसून येत आहे. तुमच्या पर्सनभोवती काही ना काहीतरी दाणे टाकलेले आहेत. मे बी ते सुंदरतेचे असो, मे बी ते काहीतरी गिफ्ट दिल्याचे असो, काहीतरी पैसा दिल्याचे असो, काही ना काहीतरी त्यांना दाखवलंय असं काहीतरी की ज्याच्यामुळे तुमचे पर्सन तिकडे अट्रॅक्ट झालेले आहेत आणि नंतर जे जाळं पडलंय त्याच्यातून ते बाहेर निघू शकत नाही. तर तुमचे पर्सन सुद्धा येथे खूप जास्त आपल्याला सध्या थिंकिंग करताना दिसून येत आहे. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव येथे खूप जास्त आहे. असू शकतं पर्सनची एनर्जी मॅच्युअर नाही आहे, एवढी इमॅच्युअर आहे. इमॅच्युअर म्हणजे जसं की खूप जास्त वय नसेल, तुमच्यापेक्षा लहान असतील कदाचित, काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं 1-2 वर्षांनी लहान असतील किंवा काहींच्या बाबतीमध्ये मोठे असण्याची सुद्धा शक्यता आहे. परंतु बिहेवियर जे आहे इमॅच्युअर आहे. मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये एवढी नाही आहे, समज एवढी नाही आहे, कारण की जग एवढं पाहिलेलं नाही आहे, लोकांचे स्वभाव एवढे पाहिलेले नाही आहे. कारण की स्वतःच्या जीवनामध्ये एक राजा म्हणून जी व्यक्ती राहते तिला इतर लोकांचे कटकार असताना, इतर लोकांचे जे काही नेगेटिव्ह ऊर्जा असते हे कळत नाही. त्यांचा स्वभाव कसा असतो, एकदम साधा सरळ असतो, कुणी आलं की त्याला देऊन टाकायचं. सो परंतु जे दुसरे लोक असतात त्यांना माहिती आहे की ही व्यक्ती म्हणजे एकदम भोळा शंकर आहे, जे पाहिजे ते देऊन टाकणार. सो अशा प्रकारच्या ऊर्जा आहेत. परंतु त्यामुळे एक बच्चे जसं मन बच्चा असतं, जसं त्याचं मन असतं एकदम इनोसंट असतं, त्यांना समजत नसतं किंवा असू शकतं खूप काही समजतंय, परंतु ते इनोसन्सचा एक चेहरा घेऊन बसले असं सुद्धा असू शकतं ना काहींच्या बाबतीमध्ये. सो असं नका समजू की ते खूप साधे बोळे आहेत, असं नसतं. त्यांनाही समजतात काही गोष्टी, परंतु दे आर नॉट रिॲक्टिंग समथिंग. ओके,
काही काही लोक रिॲक्ट करत नाही, मुके असतात, म्हणजे बोलता येत नाही त्यांना जास्त, असेही काही लोक असतात. बोलून जर वादविवाद होत असतील तर ते बोलणं शक्यतो टाळतात. आणि काही गोष्टी जर समजा एखाद्या ठिकाणी आपण गेलो, आपल्याला जर त्या गोष्टीविषयी काही माहीतच नसेल तर आपण त्याविषयी बोलायच टाळतो. तर असंही असू शकतं, कदाचित त्यांना तुम्ही काय बोलताय, तुमचं काय चाललंय ते समजतच नसेल, कारण की त्यांनी त्या बाजूने कधी विचारच केलेला नाही. सो त्यामुळे येथे दिसून येत आहे मॅच्युरिटी एवढी नाही आहे, किंवा सध्या समजून घेण्याची तयारी नाही आहे. कारण की असू शकतं 3Dचं जे जीवन आहे ते खूप छान आहे आणि त्यामध्ये त्यांना आनंद मिळत आहे, त्यामुळे ते कदाचित तुमच्यापासून दूर आहेत. सो इथे क्लिअर कट मेसेजेस आहेत, त्याच्यामुळे हे काही लपून ठेवण्याची गोष्ट नाही आहे. परंतु दे आर प्लॅनिंग समथिंग टुवर्ड्स यू. काहीतरी तुमच्याकडे येण्यासाठी प्लॅनिंग करत आहेत, काहीतरी तुमच्याशी बोलण्यासाठी प्लॅनिंग करतात, रोज मॅसेजही करत असतील पण डिलीट करत असतील, असंही काहीतरी दिसून येत आहे. मे बी ते पाहतात तुम्हाला दुरून, तुम्ही काय करताय काय नाही, दे आर थिंकिंग अबाउट यू. खूप लक्ष आहे, इन्व्हेस्टिगेशन करत असतात तुमच्याविषयी, पाहत असतात तुम्हाला, परंतु ते ॲक्शन कुठलीही घेतली जात नाही आहे. आणि प्लॅनिंग करण्याच्या विचारामध्ये ही असू शकतात की कशाप्रकारे हे जे काही सायलेन्स आहे तो तोडता येईल, कशाप्रकारे हे जे काही जर्नी आहे ती पुढे जाईल, कशाप्रकारे हे काय चाललं आहे हे पण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील. सो अशाही ऊर्जा आहे. सध्या जे काही चालले त्याचा सुद्धा विचार त्यांच्या डोक्यामध्ये सध्या सुरू आहे. तर असं नाही आहे की प्रेम नाही आहे, असं नाही आहे की त्या नात्यामध्ये त्यांना पुढं जायचं नाही आहे. तर येथे दिसून येते प्रेम आहे, भरपूर गोष्टींविषयी तुमच्याविषयी खूप जास्त प्रेम आहे, कारण की ओव्हरफ्लो आहे. त्या ज्या भावना आहेत खूप जास्त इंटेन्स आहेत आणि भावना कमी आहेत म्हणून ती तुमच्याशी बोलत नाही असं नका समजू. भावना खूप जास्त आहे, खूप जास्त ओव्हरवेल्मिंग थॉट्स आहेत तुमच्याविषयी, खूप जास्त विचार आहेत, प्रेम आहे. आणि ते कनेक्शनही त्यांना खूप जास्त फील होतं, की मे बी जसं तुम्हाला फील होतं पास्ट लाईफचं कनेक्शन तसं त्यांनाही फील होतं. सो हे कमी आहे म्हणून नाही, तर खूप जास्त आहे म्हणून येथे एक सायलेन्स आहे, म्हणून येथे नो कॉन्टॅक्ट आहे, म्हणून येथे सेपरेशन आहे. सो लगेच तुम्हाला जर हे सगळं रेझोनेट होतं तर तुम्ही लगेच त्यांना कॉल मेसेज करायला जाऊ नका. सध्या लगेच त्यांना फोन करून विचारू नका की तुमच्या जीवनात खरंच असं घडतं का. नाही, सध्या तुम्हाला तुमच्यावरती फोकस करण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. तर असंही आपल्याला येथे दिसून येत आहे की काही ज्या तुमच्याविषयी नॅगेटिव्हिटी होती, तुमच्याविषयी त्या नात्याविषयी काही नकारात्मक ऊर्जा होत्या, तर त्या लवकरच त्यांच्या जीवनामधून दूर निघून जाणार आहेत. त्यांच्या मनातून जे काही हे नॅगेटिव्हिटीचे मळब आहेत, ढग साचलेले आहेत, तर ते दूर निघून जातील. जे फिअर आहे त्यांच्या मनामध्ये, फिअरची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे येथे दिसून येत आहे की ते तुम्हाला फेस करत नाही, तुम्हाला तुमच्यापासून दूर पळत आहे. तुमच्यापासून ते मे बी रनर चेसरचा तुमचा सध्या डायनॅमिक सुरू आहे आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे जातात, ते पुढे पळतात. ॲक्च्युली तुम्ही एकच आत्मा आहात. सो दोघांनाही आत्म्याची ओढ आहे, परंतु कोणीतरी खूप जास्त ओव्हरवेल्मिंग थॉट आहे, कोणीतरी खूप जास्तच त्यांना फिलिंग आहेत, त्यामुळे इंटेन्स फिलिंग आहे, त्यामुळे ते दूर पळत आहेत. कारण की त्यांना कदाचित वाटतं की माहिती नाही याचं भविष्यात काय होईल. सो अशा प्रकारच्या ऊर्जा आहेत. आणि तुमचं सोल आहे, तुमच्या आत्म्याचा भाग आहे आणि जे तुम्हाला अनेक जन्मानंतर भेटला आहे म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे जाता. तर ह्या सर्व ऊर्जांमधून लवकरच तुम्ही बाहेर आल. मे बी तुम्हाला ह्या रिडिंगनंतर भरपूर क्लॅरिटी मिळेल. एक 5-6 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अशा घटना घडून येणार आहेत की तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये क्लॅरिटी मिळेल. तर येथे डिवाइन तुमचे पर्सन जे आहेत मे बी तुम्हाला जस्टिस देण्याच्या सुद्धा विचारामध्ये आहे. सध्याचं जे काही जे कुणी हायली अवेकन DFs आहेत, ज्यांनी खूप जास्त वर्क केलेलं आहे, स्पिरिच्युअली खूप जास्त अवेकन आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये एक जस्टिस देण्याचा त्यांच्या पर्सनचा विचार आहे. सो हे कन्फ्युजन आहे, त्याच्यातून जस्टिस तुम्हाला मिळेल. काही ना काहीतरी कम्युनिकेशन होईल किंवा ही जी काही फिअरची एनर्जी त्यांच्या मनामध्ये आहे तर त्याच्यातून ते बाहेर येतील आणि एक इनर युनियन होण्याचे सुद्धा इथे चान्सेस आपल्याला दिसून येत आहे. डिवाइन सपोर्ट करत आहे. तुम्हाला जसं सपोर्ट मिळत आहे तसं तुमच्या पर्सनलाही येथे डिवाइन सपोर्ट करत आहे आणि पॉझिटिव्हली ते थिंक करत आहेत ह्या नात्याविषयी. पॉझिटिव्ह विचार त्यांच्या जीवनामध्ये येत आहेत, मनामध्ये येत आहे की ह्या नात्याला कशा प्रकारे न्याय देता येईल, कशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा विचार करून न्याय देता येईल. सो सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. येथे एका गोष्टीचा विचार करून जमणार नाही, स्वतःचा किंवा त्यांचा किंवा तुमचा नाही. येथे अनेक गोष्टींचा विचार करून न्याय कसा देता येईल ह्याच्या बाबतीमध्ये सध्या त्यांचा विचार सुरू आहे. असू शकतं हनुमानजींची ती सेवा करत आहेत, ते सुद्धा हनुमानजींचे भक्त आहेत असंही येथे इंडिकेट होत आहे.
तर हनुमानजीच त्यांना ह्या सर्व परिस्थितीमधून बाहेर काढतील, हनुमानजीच ह्या ब्लॅक एनर्जीजमधून त्यांना बाहेर काढतील. तर त्यांनासुद्धा जे कोणी हा पर्सन, जे कोणी मेल फिमेल हा व्हिडिओ पाहत आहे, तर जर तुम्ही कम्युनिकेशनमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही त्यांना गाईड करू शकता, हनुमानजींची सेवा करा म्हणून. तेवढं तर तुम्ही सांगू शकता, हनुमानजींची सेवा करा म्हणून. ठीक आहे, हनुमानजींची सेवा करा, तुम्हाला या फिअरच्या एनर्जीमधून ते नक्कीच बाहेर काढतील. हनुमान चालीसा पठण नक्की करायचं आहे. आणि जे कोणी मेल हा व्हिडिओ पाहत आहे, जे मस्क्युलाइन एनर्जीमध्ये आहे, त्यांनी तर 100% हनुमानजींची सेवा करायची आहे. तर वेटिंग पिरियडमध्ये आहेत सध्या तुमचे पार्टनर, वाट पाहत आहेत योग्य वेळेची, योग्य वेळ कधी येईल याची वाट पाहिली जात आहे. तर लेट्स सी, पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. 3 कार्ड्स दिले. ओके, डिवाइन गायडन्स तुम्हाला इथे डिवाइन देत आहे. 4 कार्ड दिले आपण. ओके, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठाही नाही आहे. ओके, 100% जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्की डीलिंग विथ देअर ट्रू पार्टनर. तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही डील करत आहात. सो असू शकतो कोणीतरी येथे त्यांच्या पार्टनरविषयी विचार करत आहे. ते इथे डेव्हिलची ऊर्जा आहे, रिलेशनशिपवरती डेव्हिलची ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे. तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपला वाचवायचं आहे, तुमच्याकडे ते कार्य दिलेलं आहे. सो तुम्हालाच हे करायचं आहे. तर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला कशा प्रकारे वाचू शकता यासाठी डिवाइन तुम्हाला इथे गायडन्स देत आहे. इथे मी गायडन्स देत नाही आहे, इथे डायरेक्ट शिवशक्तीकडून तुम्हाला हे गायडन्स मिळत आहे. तर तुम्हाला ह्या एनर्जीला बिलकुल म्हणजे इतकी पॉवरफुल एनर्जी ना कुठल्याच रिडिंगमध्ये तुम्हाला मिळणार नाही आहे. आणि इथे मिळाली आहे तर तुम्हाला ती सोडायची नाही. तर इथे शिवशक्ती तुम्हाला इथे डायरेक्ट गाईड देत आहे, गायडन्स करत आहे की तुमच्या ऊर्जांवरती नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव वाढू शकतो. जर तुम्ही लवकरात लवकर ह्याच्याशी डील नाही केलं तर तुमच्यावरती नॅगेटिव्हिटीचा प्रभाव 100% वाढू शकतो. तर तुम्ही ह्यासाठी काय करायला हवं आहे, तर स्वतःवरती वर्क करणं गरजेचं आहे, स्वतःवरती कार्य करणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल होतील, सकारात्मक बदल होतील, जे की तुम्हाला हवे आहे. पॉझिटिव्ह बदल, सकारात्मक बदल जे की तुम्हाला हवे आहे तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये. तर येथे असू शकतं ज्या काही ऊर्जा आहेत त्या थोड्याशा अँगर इश्यू आहे. काहींच्यामध्ये अँगर इश्यू म्हणजे खूप जास्त राग येतो त्यांना, फिअरची एनर्जी आहे, भीतीची एनर्जी आहे, नेगेटिव्हिटी खूप जास्त वाढलेली आहे. असू शकतं थर्ड पार्टीचं जे काही ब्लॅक मॅजिक करण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे. तर ह्याच्यामधून तुम्हाला आणि तुमच्या पर्सनला तुम्हीच वाचू शकता. तर यासाठी तुम्हाला इनर वर्क करण्याची गरज आहे. काही ना काहीतरी तुम्हाला ध्यानधारणा, मेडिटेशन करण्याची गरज आहे. हनुमान चालीसेचं पठण इज नॉट ओनली सोल्युशन फॉर दिस. तर सगळ्या गोष्टींसाठी एकच सोल्युशन असू शकत नाही, तर प्रत्येकासाठी वेगवेगळं सोल्युशन असू शकतं. त्यासाठी तुम्ही योग्य ते गायडन्स घेणं गरजेचं आहे. योग्य ते गायडन्स घेतल्यावर तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल जे की तुम्हाला ह्या जर्नीमधून बाहेर काढेल. तुम्हाला आणि तुमच्या पर्सनला तुम्हाला योग्य ते डायरेक्शन मिळण्याची गरज आहे. आणि योग्य त्या डायरेक्शननी जाऊनच तुम्ही ही जर्नी कंप्लीट करू शकता. तशी नाही कंप्लीट करू शकत, नाही तर तुम्ही अडखळत राहणार. हे प्रत्येक फुल मूनला तुम्हाला ट्रिगर मिळणार, प्रत्येक फुल मूनला, न्यू मूनला तुम्हाला काही ना काहीतरी दुःख होणार, तुम्ही रडणार, पडणार. याच्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, ह्या दुष्चक्रातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला इनर वर्क शिवाय पर्याय नाही आहे. आणि तुम्ही विचार करता की मी नाही करणार इनर वर्क किंवा मी नाही करत, तर तुम्ही हजारो वर्ष ह्याच्यातच अडकून राहणार, तुम्ही कधीही याच्यातून मुक्त होणार नाही. तर येथे डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहे, पॉझिटिव्ह बदल होत आहे. येथे कुणालाही येथे काहीही असं फोर्सली नाही सांगितलं जात आहे, परंतु जे तुमच्यासाठी योग्यतेचं आहे, जे तुमच्या सोलसाठी योग्यतेचं आहे तेच गायडन्स येथे डिवाइन तुम्हाला शिवशक्ती डायरेक्ट देत आहे. येथे माझं कुठलंही मनाचं येथे काहीही नाही आहे. तर तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल, कम्युनिकेशनसुद्धा येईल जे की थांबलेलं आहे, जे तुमच्या पर्सनसोबत थांबलेलं आहे. सध्या कम्युनिकेशन नाही आहे, मीटिंग नाही आहे किंवा काही जर तुमचं जर्नी पुढे जात नाही, जर्नी स्टक आहे, कुठलंही स्पिरिच्युअल कार्य तुमच्याकडून होत नाही, तुम्हाला सोल पर्पज मिळत नाही, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकच आहे, रडत बसून काहीही होणार नाही. जर तुम्ही सतत रडत बसलात, सतत तुम्ही नेगेटिव्ह थिंकिंग करत बसलात, त्याच्यातून मार्ग मिळणार नाही आहे. तर यू हॅव टू चूज युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला निवडायचं आहे. स्वतःला निवडायचं आहे म्हणजे स्वतःवरती कार्य करायचं आहे. स्वतः हे करा, ते मी बिलकुल तुम्हाला हे करा, ते करा, 50 वेळेस काउन्सिलिंग आहे बिलकुल सांगणार नाही. जे कोणी शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहे त्यांना एकच सोल्युशन आहे की त्यांनी इनर वर्क करणं गरजेचं आहे. इनर वर्क प्लॅन घ्या, डायरेक्ट तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सोल पर्पज करायचं आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच मी तुम्हाला देणार. तर इथे जर तुम्हाला तुमच्या इनर वर्कसाठी तुम्हाला काही गायडन्स हवा असेल, इनर वर्क हवा असेल की
त्याच्यासाठी चार्जेस असतात ऑर्डर, कारण की त्याच्यामध्ये तेवढं आम्ही मेडिटेशन करून हे करून ते करून सगळं ते तयार केलेलं असतं. जर ते तुम्हाला हवं असेल आणि जे तुमच्या सोलच्या एसेन्शनसाठी आहे, तुमच्या जर जीवनामध्ये त्याने चांगली प्रगती होत असेल, स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रगती होत असेल, जी तुमच्या सोलसाठी गरजेची आहे, जी तुमच्या आत्म्यासाठी तुमच्या जर्नीसाठी गरजेची आहे, तर तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे. बघा कन्फ्युजन तुम्ही कितीतरी वर्ष आणखीन वर्ष कन्फ्युजनमध्ये घालवणार, कशाला वेळ वाया घालवायचा, कशाला तुम्ही टाइमपास करायचा. तर ही जी काही जर्नी आहे ती खूप जास्त मोठी नाही आहे. 1-2 वर्ष 4 5-5 वर्षापर्यंत मग रखडत राहतात, 5-5 6-6 वर्षापर्यंत ह्या गोष्टी चालत राहतात. तर तुम्हाला जर ह्या पेनमधून या सफरिंगमधून बाहेर पडायचं आहे, तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जायचं आहे, तुम्हाला तुमचं सोल पर्पज मिळवायचं आहे, मे बी काहींचे जर डिवाईनने ठरवलेलं असेल तर त्यांचे पार्टनरही त्यांच्या जीवनामध्ये येतात, मॅरेजेसही होतात याच्यामध्ये. तर हे तर पुढच्या गोष्टी राहिल्या, परंतु आधी ह्या पेनमधून तर बाहेर, दुःखामधून तर बाहेर येणं गरजेचं आहे. तर जे कोणी ह्या न्यूली अवेकन आहे किंवा जे हायली अवेकन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा जरी कन्फ्युजन असेल तर तुम्हाला इनर वर्क शिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं टाळाल, तुम्ही जितकं स्वतः हे बघा, तुम्हाला आता हे नेगेटिव्ह ऊर्जा सांगतील की नको घेऊ, इनर वर्क नको करू, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला बसावं लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याचं असेन्शनच होणार नाही. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. जे कोणी ह्या जर्नीमध्ये आहे त्यांनी 100% इथे इनर वर्क घेतलं पाहिजे, इनर वर्क केलं पाहिजे. इनर वर्क करूनच ते ह्याच्यातून बाहेर पडू शकतात, त्याच्याशिवाय बाहेर पडू शकत नाही. बाहेर तुम्ही किती पैसा करता त्याच्याने तुम्हाला काहीही परिणाम तुमच्यावरती होणार नाही. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. जर प्रत्येक पौर्णिमा अमावस्येला तुमच्या ऊर्जा नेगेटिव्ह होत असतील, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जर ट्रिगर मिळत असतील, तुम्हाला कार्मिक गोष्टींमधून ट्रिगर मिळत असतील, तुमचे फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, आर्थिक अडचणी खूप जास्त असतील, तुम्हाला तुमच्या पर्सनला कम्युनिकेशन नसेल, तुमच्यामध्ये नेगेटिव्ह ऊर्जा असतील, थर्ड पार्टीचं सतत ब्लॅक मॅजिकचे तुमच्यावरती अटॅक्स होत असतील, डेव्हिल अटॅक्स होत असतील, तर यू हॅव टू टेक इनर वर्क अँड यू हॅव टू डू इट रेग्युलरली. अँड त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात तर ते तुम्ही करायच्या आहेत. नक्कीच ह्या ऊर्जेमधून तुम्ही बाहेर पडाल. डिवाइन तुम्हाला इथे स्ट्रिक्टली गाईड करत आहे. जर तुम्हाला इनर वर्कच्या संदर्भात, काउन्सिलिंग, मेडिटेशनच्या संदर्भात जे काही गायडन्स हवं आहे ते त्याच्यासाठी तुम्ही मला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपवरती तुम्ही करू शकता, पर्सनल रीडिंग घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता. आधी पहिले कन्फर्म करा तुम्ही ह्या जर्नीमध्ये आहात का, आणि जर तुम्हाला सायन्स अँड सिम्पटम्स तसे मिळत असतील तर तुम्ही यू हॅव टू टेक डायरेक्टली. बघा ही एक आध्यात्मिक जर्नी आहे, याच्यामध्ये पर्सनसाठी नाही परंतु स्वतःच्या सोलसाठी येथे तुम्हाला पुढे जायचं आहे. आपण सगळ्यांसाठी सगळं करतो पण स्वतःसाठी जेव्हा करायची वेळ येते त्यावेळेस आपण मागे हटतो. तर ही एक स्पिरिच्युअल जर्नी आहे, आध्यात्मिक जर्नी आहे, जी तुमच्या असेन्शनसाठी, तुमच्या सोलच्या असेन्शनसाठी, आणि तुमचा आणि त्यांचा सोल एकच आहे. तुम्ही जरी इनर वर्क केलं तर त्याचा प्रभाव नक्की त्यांच्यावरती पडतो आणि तुमच्या सोलला मोक्ष पाहिजे आहे, तुमच्या सोलला मुक्ती पाहिजे आहे, म्हणून तर देवाने तुम्हाला ही जर्नी दिली. नाहीतर मग इतरांना दिली असती किंवा इतर लोकांना का नाही दिली, मग तुम्हालाच का दिली, कारण की तुम्हाला याच्यातून मुक्त व्हायचं आहे. तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं आहे. ह्या सगळ्या बर्डनमधून, कार्मिक कनेक्शन्समधून, ह्या सगळ्या सीन्समधून, पापामधून, पुण्यामधून सुद्धा तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डिवाइनने त्या पर्सनला दाखवून तुम्हाला जर्नी दिलेली आहे आणि त्या पर्सनलाही तेच हवं आहे की तुम्ही तुमचं इनर वर्क करावं, तुम्ही तुमच्यामध्येच सेटल व्हावं, तुम्ही तुमच्यामध्ये सेल्फ लव्हमध्ये यावं, असं त्यांची सुद्धा इच्छा असते. तर ही एक आध्यात्मिक जर्नी आहे आणि आध्यात्मिक जर्नी ही आध्यात्मिक वेनेच पूर्ण करता येते. याच्यासाठी तुम्ही माइंड लावाल, याच्यासाठी तुम्ही लॉजिकल थिंकिंग कराल, याच्यासाठी तुम्ही खूप काय काय कराल, तर ते कधीही पूर्ण होणार नाही. सो आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, तसेच जय शिवशक्ती म्हणून सुद्धा कमेंट करायचं आहे. तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय शिवशक्ती.